आपल्या गावामध्ये आपण कंपनीचा वाढदिवस साजरा करू, केक कटिंग करू आणि आज आपला प्रोग्राम आता संपेल. मी तुम्हाला एक सुवर्ण संधी काय असते आपल्या आयुष्यामध्ये मित्रांनो ते सांगतो. काही लोकांना असं वाटत असेल बघा, हो ना माझ्या आयुष्यामध्ये अशी एक सुवर्ण संधी आली होती, डाऊट घेतला मी, सोडून दिली. असं कोणत्या वेळेस घडले माहिती काही लोकांच्या. एखाद्या शेतकऱ्याला एखादं शेत विकायला आलेलं असतं आणि ते आपण डाऊट घेण्यामध्ये मागे पुढे करण्यामध्ये दुसरा घेऊन टाकतो आणि नंतर पोरांना स्टोरी सांगतो आपण, हे आपण घेणार होतो बरं का, थोड्यावरनं गेलं. एखादा प्लॉट 2-5 वर्षापूर्वी पाहिला होता आणि एवढाच मस्त होता आणि आता त्या प्लॉटवर जाताना मीटिंग केली होती बरं का आपण या प्लॉटची, राहून गेलं. होतं ना सर. अहो काहींच्या बाबतीत सुरिकेच्या बाबतीत होतं. हो माझ्या पोरीला ते पहिलं सोयरी चांगलं आलं होतं, पण आम्ही लोभात पडलो आणि दुसरं पाहायला गेलो आणि फसलो. ती पोरगी आयुष्यात त्याच्या चांगली आली होती, ते पोरगा त्याच्या आयुष्यात चांगलं आलं होतं. अशा अनेक मराठी माणसाच्या आयुष्यात सुवर्ण संधी येतात, तशात मायलेक्शन आली आहे. हिच्यावर शंका घेऊ नका. घ्यायची असेल तर स्वतःवर घेऊ शकता. जर तुमच्या मनगटात दम नसेल तर नाही होणार. पण जर तुमच्या इच्छा आकांक्षा परवा असलेले मित्रांनो, या भागातले मी म्हणतो बसलेले सगळे लोक भविष्यातले करोडपती बनू शकतात. ती सुवर्ण संधीची गोष्ट अशी आहे मित्रांनो, मी बऱ्याच गावांना ती गोष्ट सांगतो. मी पंजाबमध्ये जातो, ती स्टोरी सांगतो, हरियाणामध्ये जातो, आसाममध्ये जातो, ओडिसामध्ये जातो, गुजरात जातो, मी पूर्ण भारत फिरतो. तुम्ही माझं नाव जरी टाकलं किशोर आयरे माय लाईफस्टाईल युट्यूब गुगलवर सगळं प्रोफाईल कळेल. तर ती सुवर्ण संधी काही लोकांना आयुष्यात निर्णय घ्यायला सक्षम ठरेल असं म्हणून मी तुम्हाला ती स्टोरी सांगतो. आर यू रेडी? ऐकायला तयार आहेत? येस म्हणता का बस म्हणता? तुम्हाला का लागली नाही ना? ती जी भूक आहे ना बाजरी भाकरीची, ती कुत्रे मांजरे पण पूर्ण करतात आयुष्यात. आपली भूक पाहिजे आयुष्यात यशस्वीता होण्याची, पुण्य कमवण्याची, आणि ती म्हणजे माय लाईफस्टाईल. आणि ती ह्या स्टोरीने तुमची पूर्ण होईल. एक पाण्याचा तलाव असतो आणि त्या तलावाभोवती मित्रांनो चिंचेची झाडं असतात चारी बाजूला, आणि या चिंचेच्या झाडावर माकडं बसलेली असतात. आणि काय होतं, या माकडांना एक वेळेस आकाशातून आकाशवाणी होते की जो कोणी माकड ही आकाशवाणी संपण्याच्या आत या पाण्याच्या तळ्यात उडी मारेल तो माकड नाही राहणार, तो राजकुमार होणार. आकाशवाणी संपली. जे काही कव्हरेज मध्ये असतील त्यांना समज असेल, जे नॉन कव्हरेज BSNL इस रूट की सभी लाइनें व्यस्त है. आप 2-4 साल बाद संपर्क कीजिए. ज्यांना अजून स्टोरी काही लक्ष नसेल मी त्यांना परत सांगतो. एक पाण्याचं तळाचं तळ्यावर जिथे झाडाचं झाडावर माकडं बसलेलं, माकडासाठी आकाशातून आकाशवाणी होती की जो कोणी माकड आकाशवाणी संपल्यात पाण्यात उडी मारे तो माकडने राहणार, तो राजकुमार होणार. या सर्व माकडांमधून पाण्यामध्ये एक माकड उडी मारतं, आतमध्ये पाण्यामध्ये जातं आणि बाहेर येतं आणि राजकुमार बनतं. त्याला एवढा आनंद होतो, हो साला माकडाचा राजकुमार झाला बा मी तर, साला मी तो साप बन गया. सापणी साप. असा कोणता माकडे असेल ज्याला राजकुमार बोले आनंद होणार नाही? सगळ्यांना होईल की नाही? त्याला पण आनंद झाला. तो आनंदाच्या भरामध्ये पूर्ण तलावामध्ये फिरला आणि फिरताना त्याला एक लक्षात आलं, बाकीचं कोणीच दिसत नाही तलावात. झाडाकडे बघतो तर अरे बापरे, झाडावर तर बाकीचे माकड आहेत, माझ्याकडनं काही चूक तरी झाली ऐकण्यामध्ये. मग तो उत्सुकतेपोटी त्या माकडांना विचारतो, अरे माकड्यांनो तुम्ही पाण्यात उडी का नाही मारली? त्याच्यात एक दीड शाणा असतो. इथं पण असेल एखादा, असं काही होत नाही रे, तसं काही होत नाही रे, असं जर झालं असतं तर सगळ्यांनी नसतं केलं काय, हे म्हणतात फेकायचं काम असतं. इथं असेल एखादं शाणा. तर हे राजकुमारने ते माकडांना विचारलं, ए माकड्यांनो तुम्ही पाण्यात उडी का नाही मारली? त्याच्यातलं एक दीड शाणा माकड त्याला म्हणता, अरे आम्ही पाण्यात उडी मारणारच होतो, आम्ही विचार केला. सदा विचार, जो अति विचारी तो सदा. याने विचारलं, असा तू कोणता विचार केला जो मी नाही केला? मग तो सांगतो, आम्ही विचार केला जर का पाण्यात उडी मारली
आणि माकडाचा राजकुमार झाला नाही मग याने उत्तर दिलं मग त्याला, अरे माकड्या, अरे जर का तू पाण्यात उडी मारली असती ना रे, अरे भले तू माकडाचा राजकुमार नसता रे झाला, पण माकड्या माकड तर राहिलाच असता ना. समजने वाले को इशारा काफी. माई लेटरच्या तलावामध्ये उडी मारा, मी तुम्हाला आकाशवाणी करतो. भले तुम्ही आबादी आबाद होणार का नाही माहित नाही, पण माई लेटर मध्ये तुम्ही कधी जिंदगीत बर्बाद नाही होणार. ही काय दगावची नाही. माझ्या आयुष्यातली मी 25 वर्ष दिलीत. 25 वर्ष. तुम्हाला काय माझा अनुभव मी जो इथला या कंपनीबद्दल सांगतोय, 2-5 आठवड्याचा, 2-5 महिन्याचा, 2-5 वर्ष नाही, 25 वर्ष माझी अर्धी जिंदगी मी ह्या धंद्यात दिली. जरी तर काही ना विश्वास, ज्याला विश्वास आला ना, 3 आयडी घेऊन सुरू करा. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. जो व्यक्ती आधी जॉईनिंग होतो त्याला वरती आयडी भेटतो, जो नंतर येतो तो खाली जिल्हा परिषद शाळेमध्ये जो आधी शिक्षक रुजू होतो तो मुख्याध्यापक होतो, जो दुसऱ्याशी होतो तो हाताखाली राहतो. चॉईस तुमची. जेवढे लवकर होणार तेवढा फायदा होणार. याचा पश्चाताप तुम्हाला भविष्यात येणार आणि म्हणणार, मी पण गेले होते साई पॅलेसला, आता त्याचा पॅलेस झाला आणि हा साई समोरच उभा राहिला. असं नको व्हायला. तर तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने, माझ्या लिडरांच्या साक्षीने आम्ही 13वा वाढदिवसाचा केक